आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आरोह बाळा चल कपडे बदलून घे. हा चल. आरोह ए बाळा चल उठ. ए बाळा आरोह आरोह इथे बघ बाळा. नको ना रडू. का रडतोस? बाबा आहे ना. बाबा सगळं नीट करेल. आरू तू जर असं रडलास तर मला कोण सांभाळणार? माझ्या हसऱ्या खेळकर आरोहला आशा दाखवून विश्वासघात केलाय सुंदरीनं. त्याचा स्वतःच्या मुलीचा विचार केला. ज्याला आपण मुलगा म्हणणार होतो, ज्याला आईचं प्रेम देणार होतो, त्या मुलाचा जरा सुद्धा विचार करावा असा वाटला नाही तिला. ही गोष्ट माझ्याच मनाला इतकी लागलीये. बिचारा आरोहचं काय झालं असेल? खरं तर चूक माझीच आहे. नाही धनंजय, अहो तुम्ही असं अजिबात म्हणू नका. या सगळ्यात जर चूक कोणाची असेल तर ती माझी आहे. मला माहितीये ना सुंदरीच काय, इतर कुठल्याही मुलीचा विचार तुम्ही लग्नासाठी केला नव्हतात. इव्हन तुम्ही तर लग्नासाठी सुद्धा तयार नव्हतात. मीच आग्रह करून बळजबरीनं तुम्हाला उभं केलं लग्नासाठी. कारण मला खरंच असं वाटायचं की आरोहला आईची गरज आहे आणि तुम्हाला एका चांगल्या जोडीदाराची. पण माझी पारख चुकली हो. चुकली माझी पारख. नाही आहे. तुम्ही प्लीज असं सगळं काही बोलू नका. तुमचं काही चुकलेलं नाही. तुम्ही नेहमी माझा आणि आरोहचा भल्याचाच विचार केलाय. आणि कोणती सासू आपल्या जावयासाठी इतकं करते हो? तुम्ही तर आपल्या पोटची पोरगी गमावली, पण दुःख घेऊन आमच्या पाठीशी उभे राहिलात कायम. जे काही घडलं ते खूपच अनपेक्षित होतं. शेवटी परिस्थिती समोर पुन्हा एकदा हतबल झालं होतं. नाही, मला नाही असं वाटत. मला असं वाटतं की ही परिस्थिती योगायोगानं नाही निर्माण झाली. ती कोणीतरी मुद्दाम निर्माण केलीये. सुंदरीचा आदित्य बरोबर जाण्याचा निर्णय हा म्हणजे आपल्या सगळ्यांची उघड उघड फसवणूक आहे. खूप जिव्हारी लागलंय माझ्या ते. घर मांडवात अगदी अगदी ऐन लग्न आटोक्यात आलेलं असताना आदित्यचा हात धरून निघून गेली. माझ्या आरोहला दुखावलंय तिनं. मला सांगते धनंजय, ह्या सगळ्याची शिक्षा एक ना एक दिवस सुंदरीला नक्की भोगावी लागेल आणि तिला शिक्षा मिळायलाच हवी. सुंदरी, मला तुझ्या या वागण्याचा अर्थ ना अजिबात कळलेला नाही. काय ह्या माणसाला घरात घेतलंयस तू? अगं सावीला मोर करून यो तुझ्या आयुष्याचं वाटवाच करणार आहे. ते बघ, त्याला घराबाहेर काढा. आणि तुला जमणार नसेल ना तर मी त्याचा योग्य बंदोबस्त करतो. मला तर घरात हाना मारा नको. आता जे काही आहे ते सगळं काही बोलून सॉर्ट आउट करूयात आपण. अजून काय बोलायचं ऐकायचं बाकी राहिलंय सरे? अगं तू मागचं सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करायला निघाली होतीस ना. नेमकं त्याच वेळी या माणसाने येऊन सगळं विस्कळून टाकलंय आणि परत तू त्याच माणसाला घरात घेऊन आलीयस. अगं तू लय मोठी चूक करतेस सरे. तू विसरलीस का ह्या माणसाने तुझ्या आयुष्यात वाटोळ केलंय? खरं तर माझा सख्खा धाकटा भाऊ आहे, पण आज याची लाज वाटतेय मला. मला वाटलं होतं एवढ्या वर्षानंतर परत आल्यानंतर तरी हा थोडासा बदलला असेल, पण नाही. आज तू दाखवून दिलंस की तू माफीच्या लायकीचा नाहीच आहे. आणि काय रे, तू कशाला आलायस इथं?
नेमकी हीच संधी साधून तू का आलायस कळतंय आम्हाला. माझ्या सुंदरीचं आयुष्याचं वाटोळं करायला आणि तिला छळायला आलायस. अरे माझ्या पुरीचं लग्न मोडताना तुला काहीच वाटलं नाही का रे? का सगळे तुटून पडलेत त्याच्यावर? काय चुकलंय त्याचं? स्वतःच्या मुलीला तिने मी तिचा बाबा आहे एवढंच सांगितलं ना. खोट आहे का ते? खोट आहे? तुमचा तुमच्या मुलीसाठी जीव तुटतो व त्याचा नाही तुटणार. आई अगं काय बोलतेस तू? आणि अचानक तुला आदित्यचा का पुळका येतोय? अगं हे का वागतेस तू? तुला दिसत नाहीये का? अगं सरूचं लग्न मोडलंय त्यांनी, कळतंय का तुला? तू मध्ये बोलू नको का? हे बघा, तुमच्या लक्षात आलंय का एक? तुम्ही बघितलं का सावी किती खुश आहे. तिने हात धरून आदित्यला घरात आणलंय आणि सुंदरीने सुद्धा त्याला घरात घेतलं. याचा अर्थ तिनं माफ केलंय त्याला. आणि ती आई माफ केलं नाही मी त्याला. माझ्या आयुष्यातून केव्हाच काढून टाकले मी त्याला. आता फक्त सावीला हाताशी धरून तो घरात आलाय. असं जर नसतं ना तर माझ्या घराची पायरी देखील चढू दिली नसती मी त्याला. आपण का चर्चा करतोय? आपण पुन्हा डाव साधला ह्या माणसानं आणि सुंदरीच्या आयुष्याची वाट लावली. तिच्या लग्नात इकडं आणलं, लग्न मोडलं. सुंदरीला कॉल करू का? हॅलो. ते मी तुम्हालाच कॉल करत होतो पण बिझी लागला. तुम्ही काही कामात असाल तर आपण नंतर बोलूया, काय हरकत नाही. नाही नाही मला नव्हतं वागायचं असं. जे खरंच मला असं नव्हतं वागायचं. माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. हो, सावीसाठी मी हे पाऊल उचललं पण खरंच दुसरा पर्याय नव्हता धनंजय. नाही, तुमच्याकडे पर्याय होता, तुम्ही तो निवडला नाही. तुम्ही त्या आदित्यला धक्के मारून बाहेर काढू शकला असता, पण तुम्ही तसं केलं नाही. आणि मी तुम्हाला सुंदरी आत्ताही सांगतोय तुम्ही मला सांगा त्याचं काय करायचं ते मी बघतो. नाही धनंजय, असं नाही करू शकत आपण. कारण आता सगळ्या गोष्टी खूप पुढे गेल्या. गेली 6 वर्ष झाली सावीने स्वतःच्या मनाच्या बापाची प्रतिमा तयार केली, तो बाप साक्षात उभा आहे तिच्या समोर. आणि आता ती मागं हटणार नाही.
तुम्ही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद नाही बघितलेला धनंजय. खूप खुश आहे ती. हो, थोडा वेळ सुद्धा बापापासून लांब जात नाही. आदित्यवर कुणी आवाज चढवल्यानंतर ती कावरी बावरी होते, तिची चलबिचल होते. हो, आता जर आपण आदित्यला काही करायचं म्हणलं ना तर मग सावी डगमगून जाईल. हो, तिला या सगळ्याचा खूप त्रास होईल आणि मग तिला त्रास झाला तर मला नाही सहन होणार धनंजय. आई आई पण सुंदरी, आदित्य खरं नाहीये आणि तू जे काही आहे ते आपल्याला सावीला सांगावं लागणार आहे. पण अजून ती योग्य वेळ नाही आलेली धनंजय. पण सुंदरी, अहो तिला कधीही तुम्ही सांगितलं तरी तिला ते वाईट वाटणारच आहे आणि तिला जितक्या लवकर सांगू तितकंच बरं आहे. हो ना? पण मी तुम्हाला आत्ता सांगतो सुंदरी, मी हे जे लग्न थांबवलंय तो निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये. माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि कायम राहणार आहे. नक्कीच आपण त्यातून काही ना काहीतरी मार्ग नक्कीच काढू शकतो. आई 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 आणि धनंजय, मला खरंच काहीच मार्ग दिसत नाहीये. मी या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं मला खरंच कळत नाही. हो, हे बघा, तुम्ही त्याची काळजी नका करू, ते मी बघतो. पण त्याआधी मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. कोणत्या? सुंदरी, आता आदित्य परत आलाय तर तुमच्या मनात त्याच्याबद्दल काही फिलिंग्स वगैरे आल्यास? पण मी तुम्हाला सरळच विचारतो, तुमचं माझ्यावर आजही प्रेम आहे ना? आई 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 सावी, सावी, सावी. हॅलो हॅलो. बाळा काय झालं? सावी, पंप हवाय तुला? थांब थांब एक मिनिट. पंप कुठे आहे? हा बाळ, माहित नाही. थांब थांब मी बघतो. बाळ थांब 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 मी बघतो. काय म्हणायचंय तुला? एक काम बाकी अजून, फक्त एक काम. हे काम करा आणि मग तुमच्या अणूला घेऊन जा. तोपर्यंत तुमची अणू आमच्याकडे एकदम टणटणीत राहील. ठीक आहे, काय काम आहे ते सांग. ये भेटून बोलू. काही काम होतं का? मी फक्त एवढं सांगायला आली, घरात राहायची परमिशन दिली याचा अर्थ मी तुला माफ केलं असं नाही. मला तू इथे का आलायस याचं कारण जाणून घ्यायचं. तू स्वतः बऱ्या बोलानं सांगितलंस तर ठीक, नाहीतर माझं मी शोधून काढीलच. आणि हो, सावी आणि आईमुळे मी तुला घरात घेतलंय, पण 24 तास लक्ष तुझ्यावरती हे ध्यानात असू दे. त्यामुळे कुठलंही कारस्थान करण्याचा प्रयत्न केलास तर तुझी गाठ माझ्याशी आहे हेही ध्यानात असू दे. तसं बोलायचं तर बरंच काही आहे, पण आत्ता नको. सावी झोपली.
आरोह अरे चल यार, स्कूलला जायचं, तुझून रेडी नाही झाला स्कूलला जायला. काय आरोह तू पण ना. हा मला नाही जायचं, माझा मूड नाहीये. आरोह अरे हे मूड वगैरे असं काही नसतं रे. स्कूलला तर आपल्याला जावं लागतं की नाही. हा स्कूलला जाणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि आता ठीक आहे आपल्याला आरोह बस इथे. मी काय सांगतोय ते नीट आहे. ओके. आणि आरोह अरे झालं ते झालं आता. असं कसं? सुंदरी आईने मला प्रॉमिस केलेलं की ती माझ्या स्कूलला जायची तयारी करणार आहे. आणि जर तिने माझी तयारी नाही केली तर मी स्कूललाच नाही जाणार. आरोह काय सुंदरी सुंदरी लावलंयस. हा हे बघ, मला आहे ना आरोह काही एक ऐकायचं नाहीये, कळलं. कसा जात नाही ना ते मीच बघतो. शाळेत जायचं नाहीये म्हणे. एकसारखं आपलं सुंदरी सुंदरी सुंदरी. त्या सुंदरीचं नाव या घरात घ्यायचं नाही, लक्षात ठेव. तरी पण जर तू सुंदरीचं नाव या घरात घेतलंस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. इतके वर्ष तुला कोण घेऊन जातंय. हा कोण सोडतंय तुला स्कूलला, कोण रेडी करतंय. बाबाच करतोय ना. मग काय तुला सुंदरी सुंदरी एकसारखं. हा आणि आपल्याला आहे ना सवय, मग आपली कामं आपणच करायची, कळलं. नाही जाणार, तुम्ही काय म्हटलात तरी. कसा शाळेला जात नाही ना ते मीच बघतो. बरोबर तुला स्कूलला घेऊन जाणार आहे मी. चल उठ. कसा स्कूलला जात नाही ना मी बघतो. स्कूलला जायचं नाहीये तर कारण पाहिजे तुला, कळलं का. हा अहो धनंजय, काय झालं? का ओरडताय एवढं त्याच्यावर? का ओरडतोय? याला शाळेत सोडायला रेडी करायला सुंदरी हवी आहे, नाहीतर बोलतो शाळेत जाणार नाहीये. अहो पण मग त्याच्यावर का चिडताय? जिच्यामुळे हे सगळं झालं तिच्यावर चिडा ना. हे बघा, तुम्ही अजून त्यात भर घालू नका. मला माहितीये काय करायचं आणि काय नाही ते. कोणी सांगायची गरज नाहीये. धनंजय मला कळतं मला. हे बघा, ह्याच्या डोक्यातून आता सुंदरी सुंदरी त्याची आई होणार आहे हा विषय काढला नाही ना तर पुढे जाऊन ना आपल्याला त्रास होणार आहे. आणि आता मला कोणाचीही गरज नाहीये, कोणाचीही नाही. चल. अहो त्याचे डोळे. मामा, अहो हे काय बॅग घेऊन कुठे निघाले तुम्ही? गावाकडे चालू नाही. इथं आता आमचं काय काम आहे? अहो मामा, असं परक्यासारखं का बोलताय तुम्ही? आजी, अगं तू आये मालू. अगं बाई, हे काय बॅग बिग सगळं. अहो नाना, काय हे? आई बाबा, अहो असं तडकाफडकी का निघालात तुम्ही? नाना, इथे असा प्रॉब्लेम अर्धवट टाकून तुम्ही कसं काय जाऊ शकता? काय तर मी कसले प्रॉब्लेम सोडवणार आहे? अहो मामा, असं काय बोलताय तुम्ही? अगं आजी, सांग ना तू मामांना. नाना, अहो आम्हाला माहितीये कळत न कळत आमच्याकडनं चूक झाली, पण आता अशा अडचणीच्या प्रसंगी आम्हाला असं एकटे टाकून नका जावं. तुम्ही थांबा नाना. महादेवा, सगळ्याकडून मी माफी मागते, पर तू असा जाऊ नको. हे बघा, मला माहितीये मी जे काही बोलले तुम्हाला ते पटलेलं नाही, पण आपल्याला सावीसाठी हे सगळं करावं लागणार आहे. मामा प्लीज मला समजून घ्या. हे बघ सुंदरी, मी कायम तुझ्या पाठीशी उभा राहील. तुझा प्रत्येक निर्णय मी स्वीकारलाय. पण आता मला माफ कर. तू मला किती वेळ सांगितलंस ना तुझा हा निर्णय मला पटणार नाही. तर मी आणि आदित्य एकाच घरात नाही राहू शकत. आणि तुम्ही काय माझ्यासाठी आदित्यला घराबाहेर नाही काढणार. त्याच्यामुळं या तिड्यात राहिलो ना
तर माझ्या हातनं काहीतरी बरं वाईट होईल. आई इकडे का बसतेस? बाबांच्या इथे बस ना. मी तेच ठीक आहे सावी. अगं आई प्लीज. सावी माझा सावी बस ना. का हट्ट करतेस? बस. मी बसते जातो. सावी सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. कसं काय बरं आहे का? नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. काय म्हणताय? अगं लाडाची मावशी ये की. हे बघ असं असं करतात वय. ये की माझ्याकडे. घाबरती तू इथे कशी काय आलीस? काय हळू? एवढा घाम फुटलं तुम्हाला? एवढं का घाबरताय? ह्या टायमाला काय गन बिन नाही आणली? चेक करा चेक करा तुम्ही. मला चेक करा. अहो नाही गन. पेड भरवायला आले तुम्हाला. विचारा कसली. विचारा विचारा कसली विचारा. हो तुमच्या लग्नाची पेढे आणि मी बेलवर सुटले त्याचे पेढे. शुभेच्छा. जरा बसू काय? पाहिले दुखायला लागलं. बसू इथं. बोला. पण एवढे ठोस पुरावे असताना सुद्धा तू बेलवर कशी काय सुटलीस? त्याला साहेबची जादू म्हणतात ना. हे जाऊ दे. इथं मी तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला आले. गिफ्ट पण आणलेत. ते देऊ दे की आधी. अय आणा की गिफ्ट. केव्हा तिथं ये. हो हाय का आता? अहो एवढं नका घाबरावं. नाही नाही बॉम्ब आणि गन नाही त्याच्यामध्ये. ते काय मागच्या टायमाला ह्या दाराने आले होते ना. आता मुख्य दरवाजाने आत आले. चेकिंग झालंय बाहेर. नका घाबरू. गनबिन नाही म्हंटल ना. ते डीसीपी कुठे आहे? धनंजय. आहे का? ओ डीसीपी धनंजय. डीसीपी. ओ मिस्टर धनंजय. आईला नमस्कार नमस्कार. ओ गजनी आजी. ओळखलत का? नाही ओळखलं?
अहो इथं नाही का बंदूक लावली होती? ओळखलं? आता ओळखलं. घ्या घ्या पेढा खा. अहो खा तुम्ही खा. घ्या ते. अहो घ्या आता हातमंदी हात. अहो तुमच्याच आनंदाच्या बातमीसाठी आणलेत. मॅडम आणि सरचं लग्न झालंय. घ्या की मॅडम. अहो खाती. काय नाटकं लावले? बऱ्या बोलानं आलीयस ना त्या पावलाने माघारी जा. आणि आता जर माझं डोकं सटकलं ना तर मी स्वतःला नाही थांबवणार. तुझ्याकडे नसेल ना तर माझ्याकडे गन आहे. गोळी घाला. नाही मला मारून टाका तुम्ही. मला मारून टाका. माझी लायकीच ती आहे. घ्या मला मारून टाका. पण त्याच्या आधी पेड तर खा तुम्ही. घ्या हो. राहिलं नका खाऊ. ते खा. एक मिनिट. तुम्ही इथं काय करताय? हे तर तुमचं माहेर आहे ना. तुम्हाला तिथं असलं पाहिजे धनंजयच्या घरी. सासरी तुमच्या. नका सांगू. हे आणि कोण नवीन पाखरू आलंय? पाखरू नाही, ते माझे बाबा आहेत. काय टाइमपास लावलायस? शाळेला जायला उशीर होतोय. चल लवकर. आई बाबा तुम्ही दोघं मिळून मला सोडायचं शाळेत. सावी नको तो हट्ट करू नकोस. मला तुला शाळेत सोडून पुढे ऑफिसला जायचं. चल लवकर. चल. नाही मला मी पण येतोय शाळेत. सावीला सोडेन तिकडे थांबेन. मी रिस्क नाही घेऊ शकत. रिस्क नेमकं म्हणायचं काय तुला? रिस्क म्हणजे मला हे म्हणायचंय साहेबा मी येतोय. काय म्हणालास बाबा? मी येतोय तुला सोडायला. नाही नको. बाबा तुम्ही आईला घाबरता का? अहो ते काय नाही करणार. मी आहे ना. या बसा. हो की नाही आई? या मग या. ये बस.
बाबा असं नुसतं म्हणायला पण किती छान वाटतं ना. चला आरोह, काय सांगितलंय तुला? शाळेत जायचं? बाय बाय बाय. तुझी पण. साधनाताई कशा? स्वतःच येऊन बघा ना एकदा. पण नाही, तुम्ही कशाला येणार ना? म्हणजे तुम्ही सगळे इतके खुश आहात. फॅमिली थिंग गुड. प्लीज धनंजय, तुम्हाला माहिती आहे हे सगळं मी का केलंय? माझा नाईलाज आहे म्हणून. नाईलाज? सिरियसली? तुम्ही सगळे खुश आहात. सावी खुश आहे, तुम्ही खुश आहात, हा आदित्य खुश आहे. काय हवंय अजून? सर नाही, काही नाही. सुंदरी मॅडमनी फोन केला होता, तेवढंच चेक करायचं होता. येस. हा हा मॅडम. नाही मॅडम, ते आदित्य सर आणि साविताईच आहेत. ते बेल वाजवत होते ना सारखे. सावी आणि आदित्य? ठीक आहे ठीक आहे. आणि प्लीज तुम्ही जागेवरती राहा. मी बघते. हो मॅडम, चालेल. हा तरी बोल. हॅलो मालती, हे बघ घराबाहेर आदित्य आणि सावी आहेत. ते बेल वाजवतात. दरवाजा उघड. अरे देवा. हा उघडते मी. काय झालं? अगं मामड्याने सावय. मी उघडते दरवाजा. काय का माहिती एवढा वेळ का लागला दार उघडायला? मामड्या काय झालं? काय झालं? काय झालं? खिडकीतला मामी. आई, मालू, हॅलो. आईचा आवाज काय तो? हॅलो, काय झालं? हॅलो मालू, हॅलो हॅलो मालू. आई का ओरडले अचानक? नाही नाही, मला निघायला हवं. नक्कीच काहीतरी झालं असणार आहे.
मी सगळीकडे बघितलं पण आता काही दिसत नाही, कोणी दिसत नाही तिकडे. तिथं कुणीतरी काय चेहरा मास्क लावलेला माणूस आहे तिथं. मागे किचनच्या खिडकीपाशी होतं, आता आपल्या घरात आलं. इथं बघितलं मी त्याला घरात. ठीक आहे तुम्ही बघितलं असेल, पण आता मी आलोय ना, काळजी करू नका, मी आहे इकडे. माले एक काम कर, सावीला आत घेऊन जा. हा सावीला, सावी बाळा आत जा. बाबा तू पण येणार यार. बाळा आलो मी, तू जा पुढे. हा मालू चल येत आहेत बाबा. हे बघा शांत हो, शांत हो, कुणी नाहीये तिकडे, आता मी बघितलं. हे सगळं ते सगळं साहेबातच सगळं चाललेलं आहे कारस्थानी. अहो मी तुम्हाला सांगतोय, ती बाई दिवसा उजेडा आली होती, कलेक्टरच्या घरात येऊन कलेक्टरला धमकी देते, ती साधी बाई असणार आहे का? अरे आपण साधी माणूस, आपण काय गुंड्या मावलांच्या तोंडी लागणार आहोत का? मी तुम्हाला सांगतोय, इकडनं आपण हे घर सोडून गेलो, हे शहर सोडून गेलो ना, तर तिचा काही संबंधच येणार नाही. पण जर आपण गेलो नाही तर ती त्रास देतच राहणार. सुंदरी, सावी, सगळ्यांसाठी हे बेटर आहे की आपण इकडून दुसरीकडे कुठल्या तरी शहरात जाऊया. सावी, काय सावी? अगं काय झालं, का ओरडताय? कोणी केलंय सगळं? मामी आई प्लीज शांत हो. तुम्ही सगळे प्लीज हायपर होऊ नका. आता तो पुतळा घराबाहेर ठेवलाय की नाही आपण, आणि सिक्युरिटी सुद्धा वाढवली, सो चिल. अगं पण आधी सिक्युरिटी होतीच की, तरी हे सगळं झालं. हा तेच म्हणते मी. नाही सरे, अगं एवढी सिक्युरिटी असताना, आपल्या घरात एवढी सगळी माणसं असताना, कुणीतरी आपल्या घरात घुसून तो पुतळा ठेवलाय. ह्याचाच अर्थ आपण इथं सुरक्षित नाहीये. आई अगं मला मान्य आहे, हे बघ मला मान्य आहे, एवढी सिक्युरिटी असून सुद्धा हे कोणीतरी कारस्थान करण्याचा प्रयत्न केला, एवढी हिंमत केली, याचा छडा लागला पाहिजे. पण याचा अर्थ आपण असं घाबरून राहायचंय का? नाही की नाही? मला सांग नेमकं काय काय घडलं होतं? अगं मी आणि आजी आम्ही किचन मध्ये स्वयंपाक करत होतो. सावी, बाळ तुझं अंग गरम पडलंय, ताप आहे तुला. ऐक, आपण एक काम करूया, बेडरूम मध्ये जाऊया तुझ्या, तिकडे शांत झोप घे, तुला बरं वाटेल. नाही मी नाही जाणार त्या पुतळ्याच्या खोलीत.